नमस्कार. एक कविता सुचली. जसं जसं आपलं वय वाढत जातं आणि जबाबदारी येत जाते आणि जबाबदारीनंतर मग माणूस प्रेमापासून दूर जातो. काही जण प्रेम करतात आणि काही जण जबाबदारीच्या विळख्यात अडकून जातात. विळख्यात अडकून गेल्याच्या नंतर मग ते प्रेमाला महत्त्व राहत नाही. पण पुन्हा एकदा जेव्हा प्रेमाची लहर येते आणि पुन्हा मन प्रेमाकडे धावू लागतं, त्याच्यावरती एक कविता सुचली. आता कुठे प्रेम कळायला लागलं होतं, आता कुठे प्रेम कळायला लागलं होतं, तर जबाबदारीचं ओझं खांद्यावर येऊन पडलं, तर जबाबदारीचं ओझं खांद्यावर येऊन पडलं. तोल जाऊ नये म्हणून सावरलेलं मन पुन्हा तुझ्याकडे धावायला लागलं होतं. आता कुठे प्रेम कळायला लागलं होतं. असं म्हणतात पुरुषाचं मन कठोर असतं, असं म्हणतात पुरुषाचं मन कठोर असतं. जपणारं कोणी भेटलं की त्यालाही प्रेमाचं पाजर फुटतं. बिघडण्याचे अनेक मार्ग मिळाले आयुष्यात, बिघडण्याचे अनेक मार्ग मिळाले. अन तुझा विचार मनात येतो अन मन पुन्हा तुझ्याकडे येऊन थांबतं. आता कुठे प्रेम कळायला लागलं होतं, पुन्हा तुझ्याकडे मन धावायला लागलं होतं. वय निघून चाललं म्हणून जग टोमणे मारतं, वय निघून चाललं म्हणून जग टोमणे मारतं. काय सांगू त्यांना माझ्या मनात काय घडतं, काय सांगू त्यांना माझ्या मनात काय घडतं. शरीरातील बदल रोज काही ना काही करण्यासाठी धडपड करतात, शरीरातील बदल रोज काही ना काही करण्यासाठी धडपड करतात. हृदयातून तुझ्या आठवणी स्मरणात येतात आणि शांत होतं सर्व जेव्हा शब्द तुझे कानी पडतात. दुरावा जरी वाढला तरी हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर तुझं नाव आहे, दुरावा जरी वाढला तरी हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर तुझं नाव आहे. हास्य माझे खुलून येई आठवणीत मन डोलू लागलं होतं, हास्य माझे खुलून येई आठवणीत मन डोलू लागलं होतं. थांब ना वया आत्ता कुठे प्रेम कळू लागलं होतं, थांब ना वया आत्ता कुठे प्रेम कळू लागलं होतं. पुन्हा नव्याने तिचं माझं नातं जुळू लागलं होतं. आता कुठे प्रेम कळायला लागलं होतं, मन पुन्हा तुझ्याकडे धावायला लागलं होतं. कशी वाटली कविता? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.